महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात सोहळा साजरा करण्यात आला। 1 मे रोजी सकाळी ठीक 7:15 वाजता अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना महापौर श्रीचंद तेजवानी यांनी अमरावतीकरांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। आपल्या भाषणात महापौरांनी सुरू होत असलेल्या जनगणना अंतर्गत स्वगणना उपक्रमावर विशेष भर दिला। नागरिकांनी आपली माहिती स्वतःहून अचूक आणि पारदर्शकपणे नोंदवावी, जेणेकरून शहराच्या विकासाचे नियोजन प्रभावीपणे करता येईल, असे आवाहन त्यांनी केले। शहराच्या प्रगतीमध्ये पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी यांच्या समन्वयाचे कौतुक करत महापौरांनी स्वच्छ, सुंदर आणि प्रगत अमरावती घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याची गरज व्यक्त केली। युवा पिढीने शिक्षण आणि कौशल्याच्या जोरावर राज्याच्या प्रगतीत वाटा उचलावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या सोहळ्यात विजय खंडारे आणि त्यांच्या संचाने वंदे मातरम व महाराष्ट्र राज्यगीत सादर केले। वडरपुरा येथील मनपा मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बँड पथकाच्या तालावर राष्ट्रगीत सादर करून सर्वांची मने जिंकली। यानंतर महापौरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले। या सोहळ्याला स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, झोन सभापती स्वाती कुलकर्णी, इस्माईल कासम लालूवाले, आशिष अतकरे, सचिन वैद्य, सुरेखा लुंगारे, सुनीता भेले, विद्या माटे, सुनीता लोणारे, ललिता रतावा आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय खंडारे यांनी केले। उपस्थितांच्या उपस्थितीने आणि देशभक्तीपर वातावरणाने अमरावती महानगरपालिकेचा परिसर दुमदुमून गेला होता। आदरणीय उपस्थित मान्यवर, सन्मानी पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग व नागरिक बांधव भगिनींनो, आपल्या सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा आहे। 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि आपल्या सर्वांच्या स्वप्नांना एक नवी दिशा मिळाली। हा दिवस केवळ राज्य निर्मितीचा नसून आपल्या संस्कृतीच्या, परंपरेचा आणि एकताचा उत्सव आहे। महाराष्ट्र ही संतांची, समाज सुधारकांची आणि वीरांची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक महान व्यक्तींच्या विचारांची आपल्या राज्याला समृद्ध आणि प्रगत बनवले आहे। आजपासून सुरू होत असलेल्या जनगणना अंतर्गत स्वगणना उपक्रमाची येथे विशेष उल्लेख करावास वाटतो। ही प्रक्रिया प्रत्येक नागरिकाला स्वतःची माहिती अचूक व पारदर्शक पद्धतीने नोंदवण्याची संधी देते। त्यामुळे शासनाला योग्य नियोजन, सुविधा आणि विकास कामे प्रभावीपणे राबविणे शक्य होते। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की या स्वगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपली माहिती प्रामाणिकपणे नोंदवावी आणि या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे। याचबरोबर आपल्या शहरांच्या प्रगतीत मुलांचा वाटा उचलणाऱ्या सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकारी वर्ग यांचे मी विशेष अभिनंदन व आभार मानतो। त्यांच्या समन्वयातून आणि परिश्रमातून शहराचा सर्वांगीण विकास शक्य होत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए,
क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।